ही कथा आहे गोटे गावामधली आहे. हे गाव एका बुटाच्या दुकानासाठी प्रसिद्ध आहे. या दुकानाचं नाव आहे मेरा जूता है जापानी. हे दुकान अनेक प्रकारे वेगळं दिसतं. असे ह्याला तर जादूचं दुकान म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या दुकानाचा मालक दुकानावर कधीच बसायचा नाही. दुकानात स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला बुटा ठेवलेल्या आहेत. पैसे टाकण्यासाठी एक बॉक्स ठेवलेला आहे ज्यात ग्राहक आपला प्रामाणिकपणाचा पुरावा देत आपले पैसे त्या बॉक्समध्ये टाकत. बुटांचे हे दुकान शहराबाहेर एका रस्त्याच्या कडेला होतं. या दुकानाची बातमी वर्तमानपत्रापासून टीव्ही पर्यंत शहरात सगळीकडे पसरलेली आहे. या दुकानाची नेहमी चर्चा होत असते कारण या दुकानासमोर जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची चप्पल असो नाहीतर बूट अचानकच तुटतात. या जादूच्या दुकानात पाहण्यासाठी दूर दूरहून लोक यायला लागतात आणि स्वतःची चप्पल बूट तोडून घेऊ लागतात. यांचं बघ्यांची गर्दी आज खान साहेबकडे आलेली आहे. गुप्ताजी, हेच पाहायला आलो आहे की माझी चप्पल कशी काय तुटली. अरे भाऊसाहेब, हातच्या काकणाला आरसा कशाला? आताच हे सिद्ध होईल बघा. लगेच कळलं का हा चमत्कार कसा झाला ते? गुप्ताजी, हे चपलाचं दुकान राज कपूरच्या चित्रपटापेक्षा जास्त प्रसिद्ध झालं आहे. मेरा जूता है जपानी. वा वा वा, काय नाव ठेवलं आहे. भाऊसाहेब, या दुकानाचं नावातच सगळं काही आहे. याने तर आपल्या गोटेगावला लंडन पेक्षाही जास्त प्रसिद्ध केलं आहे. तुम्हाला काय वाटतं या दुकानाची काय भानगड असेल? भाऊसाहेब, भानगड वगैरे काही नाहीये. हे तर सगळं सरळ जादूचं दुकान आहे. जादू? मी कुठलाही जादू वगैरे मानत नाही. देव तुमचं भलं करो एवढंच मी तुम्हाला म्हणू शकतो. तुम्ही माझी चेष्टा करताय गुप्ताजी? नाही खान साहेब, माझं कुठे एवढं धाडस. मी तर तुमच्या बुटांची हालत सांगत आहे की ते तुटलेले आहेत. नीट लक्ष देऊन बघा की तुमचा एक बूट फाटला आहे. काही हरकत नाही, फाटू देत. मी या दुकानातून बूट विकत घेणार नाही. चला पुढे जाऊन बघूया. मेरा जूता है जापानी. या घटनेत खान साहेब यांचं नावही जोडलं गेलं. बुटांबरोबर त्यांचा भ्रम सुद्धा गळून पडतो आणि ते सुद्धा मेरा जूता है जापानी या दुकानातून बूट खरेदी करून त्यांच्या घरी निघून जातात. काका, आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे. हो बाळा, या बुटाच्या दुकानाने अगदी हैराण केलं आहे. असं कधीपर्यंत आपण आपले बूट फाटलेले पाहणार आणि कधीपर्यंत आपण त्या दुकानात बूट विकत घेणार राहणार? महिन्याचे अर्धे पैसे तर चप्पल बुटांमध्येच जात आहेत. हा तर सगळा सरळ सरळ जादूचा मामला वाटतोय आणि यासाठी आपण एका तांत्रिकाची मदत घेऊया. हो दादा, आपल्या गावातल्या हनुमान मंदिरमध्ये एक सिद्ध बाबा आलेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं. हो हो, आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं. मेरा जूता है जापानी. वा, दुकानाचं नाव तर चांगलं आहे. बाबा, नाव चांगलं आहे पण काम तर खोटं आहे ना. हो, काम तर खोटं आहे. गावातल्या लोकांना त्रास देणं चांगली गोष्ट नाहीये. हे सगळं कधीपासून सुरू आहे? बाबा, ही समस्या तर खूप जुनी आहे. हो बाबा, गावातले लोक बूट बदलून बदलून कंटाळले आहेत. बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. बोटांपासून आमची सुटका करा बाबा. ठीक आहे, आता मलाच काहीतरी करावं लागेल. धन्यवाद बाबा. सिद्ध बाबा रात्रभर याच विचारत होते की उद्या काय उपाय करता येईल. त्यांना या बुटांच्या दुकानाचं रहस्य उलगडून दाखवायचं होतं. याच प्रश्नांचं उत्तर बाबा शोधत राहिले आणि योजनाची आखणी करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आपला खडावा घेऊन, एक हातात कमंडलू घेऊन आणि दुसऱ्या हातात त्रिशूल घेऊन त्या जादूच्या दुकानाकडे जायला निघतात. आता लपून बसण्यात काही अर्थ नाही. समोर ये, माझ्याशी 2 हात कर. कोण आहेस तू? तुझा परिचय दे. माझं नाव महेश आहे आणि मी चंदनपूरचा राहणार आहे. मग हे बुटाचं दुकान चंदनपूरमध्ये उघडायचं होतं. इथल्या लोकांना का त्रास देत आहेस? त्यांच्या चपला बुटा तोडून तुला काय मिळतं? पैसे. मला पैसे हवे आहेत. मला खूप जास्त पैसे हवेत. मेल्यानंतर सुद्धा तुझी हाव सुटली नाही.
ही माझी हाव नाही, माझा नाईलाज आहे. नाईलाज? काय नाईलाज आहे, जरा स्पष्टपणे सांग. मी चंदनपूरचा गरीब शेतकरी होतो. मी माझ्या शेतीसाठी महाजनकडून काही पैसे उधारीवर घेतले होते, जे व्याज धरून उधारी वाढत चालली होती. एका दिवशी अपघातामध्ये माझा मृत्यू झाला. माझ्या बायकोवर दुःखाचा डोंगर कोसळला. महाजनने तिच्या घरात माझ्या बायकोला बंदी बनवलं. बंदी बनवलं म्हणजे काय? महाजन तिला नोकर म्हणून घरी ठेवून घेतलं आहे आणि कर्ज चुकवण्यासाठी तिला 1 वर्षाची मुदत दिली आहे. 1 वर्षानंतर तो महाजन काय करणार? 1 वर्षात जर माझं कर्ज फेडलं गेलं नाही तर तो माझ्या बायको बरोबर वाईट वागू शकतो. तुझी कथा खूपच दुःखद आहे, पण त्याचा या दुकानाशी काय संबंध आहे? 1 वर्षात लाखो रुपये जमा करणं अशक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या जादुई शक्तीने मी या रस्त्याला बांधून टाकलं आणि या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसाचे चप्पल बूट तुटू लागले आणि मग ते माझ्या दुकानातून चप्पल बूट खरेदी करू लागले. खरंच तुझ्याबरोबर खूप अन्याय झाला आहे. असंतुष्ट तर तो महाजन आहे. तू काळजी करू नकोस, आम्ही गावकरी मिळून सगळं तुझे कर्ज फेडून टाकू. काय तुम्ही खरंच असं करणार का? हो, गावकरी करतील हे, पण तुला सुद्धा या रस्त्याची जादू नष्ट करावी लागेल आणि मेरा जूता है जपानी हे इथून काढून टाकावं लागेल. मी तयार आहे, मी असंच करेन. महेशचा खरापणा पाहून गावकरी भावूक होतात. सगळे मिळून त्याचं कर्ज फेडून टाकतात आणि महाजनच्या तावडीतून त्याच्या बायकोला मोकळं करतात. बायको गावकऱ्यांचे आभार मानते. गोटेगावमधील लोक त्या जादूच्या दुकानापासून आणि जादूच्या रस्त्यापासून सुटका मिळवतात. मेरा जूता है जपानी हे गाणं गात महेशचा आत्मा आकाशाकडे जाऊ लागतो. ही कथा आहे गोटे गावामधली आहे. हे गाव एका बुटाच्या दुकानासाठी प्रसिद्ध आहे. या दुकानाचं नाव आहे मेरा जूता है जपानी. हे दुकान अनेक प्रकारे वेगळं दिसतं. असे ह्याला तर जादूचं दुकान म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही. या दुकानाचा मालक दुकानावर कधीच बसायचा नाही. दुकानात स्त्री पुरुषांसाठी वेगवेगळ्या प्रकारच्या चपला बुटा ठेवलेल्या आहेत. पैसे टाकण्यासाठी एक बॉक्स ठेवलेला आहे, ज्यात ग्राहक आपला प्रामाणिकपणाचा पुरावा देत आपले पैसे त्या बॉक्समध्ये टाकत. बुटांचे हे दुकान शहराबाहेर एका रस्त्याच्या कडेला होतं. या दुकानाची बातमी वर्तमानपत्रापासून टीव्ही पर्यंत शहरात सगळीकडे पसरलेली आहे. या दुकानाची नेहमी चर्चा होत असते, कारण या दुकानासमोर जाणाऱ्या प्रत्येक ग्राहकाची चप्पल असो नाहीतर बूट अचानकच तुटतात. या जादूच्या दुकानात पाहण्यासाठी दूर दूरून लोक यायला लागतात आणि स्वतःची चप्पल बूट तोडून घेऊ लागतात. यांचं बघ्यांची गर्दी आज खान साहेबकडे आलेली आहे. गुप्ताजी, हेच पाहायला आलो आहे की माझी चप्पल कशी काय तुटली. अरे भाऊसाहेब, हातच्या काकणाला आरसा कशाला? आताच हे सिद्ध होईल बघा लगेच. कळलं का हा चमत्कार कसा झाला ते? गुप्ताजी, हे चपलाचं दुकान राज कपूरच्या चित्रपटापेक्षा जास्त प्रसिद्ध झालं आहे. मेरा जूता है जपानी. वा वा वा, काय नाव ठेवलं आहे. भाऊसाहेब, या दुकानाचं नावातच सगळं काही आहे. याने तर आपल्या गोटेगावला लंडनपेक्षाही जास्त प्रसिद्ध केलं आहे. तुम्हाला काय वाटतं, या दुकानाची काय भानगड असेल? भाऊसाहेब, भानगड वगैरे काही नाहीये. हे तर सगळं सरळ जादूचं दुकान आहे. जादू? मी कुठलाही जादू वगैरे मानत नाही. देव तुमचं भलं करो, एवढंच मी तुम्हाला म्हणू शकतो. तुम्ही माझी चेष्टा करताय गुप्ताजी? नाही खान साहेब, माझं कुठे एवढं धाडस. मी तर तुमच्या बुटांची हालत सांगत आहे की ते तुटलेले आहेत. नीट लक्ष देऊन बघा की तुमचा एक बूट फाटला आहे. काही हरकत नाही, फाटू देत. मी या दुकानातून बूट विकत घेणार नाही. चला पुढे जाऊन बघूया. मेरा जूता है जपानी. या घटनेत खान साहेब यांचं नावही जोडलं गेलं. बुटांबरोबर त्यांचा भ्रम सुद्धा गळून पडतो आणि ते सुद्धा मेरा जूता है जपानी या दुकानातून बूट खरेदी करून त्यांच्या घरी निघून जातात. काका, आता तर पाणी डोक्यावरून जायला लागलं आहे. हो बाळा, या बुटाच्या दुकानाने अगदी हैराण केलं आहे. असं कधीपर्यंत आपण आपले बूट फाटलेले पाहणार आणि कधीपर्यंत आपण त्या दुकानात बूट विकत घेणार राहणार?
महिन्याचे अर्धे पैसे तर चप्पल बुटांमध्येच जात आहेत. हा तर सगळा सरळ सरळ जादूचा मामला वाटतोय आणि यासाठी आपण एका तांत्रिकाची मदत घेऊया. हो दादा, आपल्या गावातल्या हनुमान मंदिरमध्ये एक सिद्ध बाबा आलेले आहेत. आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं. हो हो, आपल्याला त्यांच्याकडे जायला हवं. मेरा जूता है जापानी. वा, दुकानाचं नाव तर चांगलं आहे. बाबा, नाव चांगलं आहे पण काम तर खोटं आहे ना. हो, काम तर खोटं आहे. गावातल्या लोकांना त्रास देणं चांगली गोष्ट नाहीये. हे सगळं कधीपासून सुरू आहे? बाबा, ही समस्या तर खूप जुनी आहे. हो बाबा, गावातले लोक बूट बदलून बदलून कंटाळले आहेत. बाबा, आता तुम्हीच काहीतरी करा बाबा. बोटांपासून आमची सुटका करा बाबा. ठीक आहे, आता मलाच काहीतरी करावं लागेल. धन्यवाद बाबा. सिद्ध बाबा रात्रभर याच विचारत होते की उद्या काय उपाय करता येईल. त्यांना या बुटांच्या दुकानाचं रहस्य उलगडून दाखवायचं होतं. याच प्रश्नांचं उत्तर बाबा शोधत राहिले आणि योजनाची आखणी करत होते. दुसऱ्या दिवशी सकाळी बाबा आपला खडावा घेऊन, एक हातात कमंडलू घेऊन आणि दुसऱ्या हातात त्रिशूल घेऊन त्या जादूच्या दुकानाकडे जायला निघतात. आता लपून बसण्यात काही अर्थ नाही. समोर ये, माझ्याशी 2 हात कर. कोण आहेस तू? तुझा परिचय दे. माझं नाव महेश आहे आणि मी चंदनपूरचा राहणार आहे. मग हे बुटाचं दुकान चंदनपूरमध्ये उघडायचं होतं. इथल्या लोकांना का त्रास देत आहेस? त्यांच्या चपला बुटा तोडून तुला काय मिळतं? पैसे, मला पैसे हवे आहेत. मला खूप जास्त पैसे हवेत. मेल्यानंतर सुद्धा तुझी हाव सुटली नाही. ही माझी हाव नाही, माझा नाईलाज आहे. नाईलाज? काय नाईलाज आहे, जरा स्पष्टपणे सांग. मी चंदनपूरचा गरीब शेतकरी होतो. मी माझ्या शेतीसाठी महाजनकडून काही पैसे उधारीवर घेतले होते, जे व्याज धरून उधारी वाढत चालली होती. एका दिवशी अपघातामध्ये माझा मृत्यू झाला. माझ्या बायकोवर दुःखाचा डोंगर कोसळला. महाजनने तिच्या घरात माझ्या बायकोला बंदी बनवलं. बंदी बनवलं म्हणजे काय? महाजन तिला नोकर म्हणून घरी ठेवून घेतलं आहे आणि कर्ज चुकवण्यासाठी तिला 1 वर्षाची मुदत दिली आहे. 1 वर्षानंतर तो महाजन काय करणार? 1 वर्षात जर माझं कर्ज फेडलं गेलं नाही तर तो माझ्या बायको बरोबर वाईट वागू शकतो. तुझी कथा खूपच दुःखद आहे, पण त्याचा या दुकानाशी काय संबंध आहे? 1 वर्षात लाखो रुपये जमा करणं अशक्य नव्हतं, म्हणून मी माझ्या जादुई शक्तीने मी या रस्त्याला बांधून टाकलं आणि या रस्त्याने जाणाऱ्या येणाऱ्या माणसाचे चप्पल बूट तुटू लागले आणि मग ते माझ्या दुकानातून चप्पल बूट खरेदी करू लागले. खरंच तुझ्याबरोबर खूप अन्याय झाला आहे. असंतुष्ट तर तो महाजन आहे. तू काळजी करू नकोस, आम्ही गावकरी मिळून सगळं तुझे कर्ज फेडून टाकू. काय तुम्ही खरंच असं करणार का? हो, गावकरी करतील हे, पण तुला सुद्धा या रस्त्याची जादू नष्ट करावी लागेल आणि मेरा जूता है जापानी हे इथून काढून टाकावं लागेल. मी तयार आहे, मी असंच करेन. महेशचा खरापणा पाहून गावकरी भावूक होतात. सगळे मिळून त्याचं कर्ज फेडून टाकतात आणि महाजनच्या तावडीतून त्याच्या बायकोला मोकळं करतात. बायको गावकऱ्यांचे आभार मानते. गोटेगावमधील लोक त्या जादूच्या दुकानापासून आणि जादूच्या रस्त्यापासून सुटका मिळवतात. मेरा जूता है जापानी हे गाणं गात महेशचा आत्मा आकाशाकडे जाऊ लागतो.